जय शिवराय मित्रांनो, आजच्या या लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आपला आजचा हा लॉग आहे संपूर्णपणे दगड बनवण्याच्या बाबतीत राहिला. जसं की हे पाहू शकता, जे कॉलमला दगड लावलेले आहेत सगळे, तर हे सर्व जे दगड आहेत हे या मामांनी घडवलेले आहे. आणि हे आज एक दगड घडवून दाखवणार आहेत. कशा प्रकारे दगड घडला आहेत ते तुम्ही पहा आमच्या लॉगमध्ये आणि सांगा. तर चला सुरू करूया. तर पाहू शकता, यांनी एक नॉर्मल दगड घेतलेला आहे. आता याला आकार वगैरे देण्याचं यांचं काम सुरू केलेलं आहे यांनी. तर हा दगड कशा प्रकारे वापरण्यायोग्य बनवतात हे तुम्ही या लॉगमध्ये तर यांचं काम सुरू झालेलं आहे. पाहू शकता, छायने हातोडीने दगडाला घाव घालण्याचं काम यांचं सुरू झालेलं आहे. आणि आता या दगडापासून ते कसं प्रकारे दगड बनवतात हे आपल्याला पाहायला भेटेल. तर अशा प्रकारे यांचं मेजरमेंट वगैरे यांचं चालू झालेलं आहे घेणं. आता थोड्याच वेळात आपल्याला बघायला भेटेल की हा दगड कशा प्रकारे होतो, कशा प्रकारे याची धार वगैरे कापली जाते हे तुम्ही पाहू शकता. तर थोड्याच वेळात आपल्याला समजून जाईल हा दगड कशा प्रकारे दिसेल काम झाल्यावर. ते आपल्याला दाखवतील मिस्त्री. आणि हे दगडाचं काम करणारे खूप जुने मिस्त्री आहेत, जे की फक्त मंदिराची कामं करतात. आपल्या पुण्यामध्ये जवळजवळ यांनी बऱ्याच ठिकाणी दगडाची कामं केलेली आहेत. आणि सध्या हे आपलं मंदिराचं काम करतात, साईबाबा मंदिर, जे की आपलं तयार होत आहे. सध्या धनकवडीमध्ये तयार होत आहे हे मंदिर. पाहू शकता यांची मार्किंग वगैरे सुरू झालेली आहे. अशा प्रकारे यांचा दगडाला एकदम क्लिअर कट आकार दिला आहे. आणि याला खांडके म्हणतात दगडाची, जे की खांडके बांधकाम म्हणतात, जे की कॉलमच्या गलत्याच्या वरती केलं जातं हे पूर्ण. तर पाहू शकता कशा प्रकारे या दगडाला चौकोनी आकार देऊन माप वगैरे घेऊन एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. आणि याचा काटकोना वगैरे हे पूर्णपणे चेक करत आहेत आणि माप वगैरे ते त्यांच्या हिशोबाने करत आहेत, कारण हे खूप जुनं काम आहे त्याच्यासाठी. तर पाहू शकता यांचं काटकोना वगैरे चेकिंग चालू आहे सध्या. यांना कसा दगड पाहिजे, हे किती इंची, आपल्याला 8 इंची 10 इंची असे दगड लागतात का बांधकामासाठी, त्या हिशोबाने हे दगड घडवतात पूर्ण. एक एक दगड घडवायला, एक दगड घडवायला जवळजवळ यांना 20 ते 30 मिनिट लागतात. आणि दिवसभरात जवळजवळ 40 ते 50 दगड यांचे घडवून होतात पूर्णपणे. तर हा हे दगड आता होत आलेला आहे. तर थोडंसं बस छान हातोडीचं घाव घालण्याचं काम बाकी आहे. यानंतर याची फिनिशिंग आपल्याला दिसून जाईल कशा प्रकारे हा दगड होईल. नाही फुटत करा, खूप मुश्किल काम आहे मित्रांनो. डोळ्यात दगड वगैरे उडू शकतो, पण त्यांचा एक्सपिरियन्स आहे या कामामध्ये, त्यामुळे झाले ना आता कांडके झाले ना. तर लगभग आता या दगडाचं काम झालेलं आहे. थोडंसं फिनिशिंग बाकी आहे शेवटची. तर पाहू शकता, तर हा दगड अशा प्रकारे तयार झालेला आहे. तुम्हाला काम आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओला, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.